मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीची विजयी संकल्प सभा त्या ठिकाणी संपन्न होते। त्यापूर्वी मंगळवेढ्यामध्ये सुनंदाताई अवताडे यांची त्या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे। प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण रॅलीला मिळतोय त्यातून उद्या त्या ठिकाणी निकाल काय असणार हे लक्षात येत आहे। खरंतर सुनंदा अवताडे यांचा संपूर्ण झंझावात या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा ठरलाय। सुनंदाताईंची इमेज यांनी ही निवडणूक उभा केली आहे। ज्या पद्धतीनं वयाच्या 60व्या वर्षी त्या ठिकाणी त्या मेहनत घेत आहेत, लोकांमध्ये जात आहेत, आपली भूमिका मांडतायत, मंगळवेढच्या विकासाचं विजन मांडत असताना मंगळवेढकरांची लाडकी आबी ही जी छबी त्या निर्माण करू शकलेत त्याची ही उद्याची निवडणूक आहे। जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर ज्या पद्धतीचा प्रतिसाद इथं महिला वर्ग असेल किंवा पुरुष मंडळी असेल यांचा मिळतो, त्यातून कुठेतरी ही आजची जी शेवटची त्या ठिकाणी विजय संकल्प सभा आहे ती उद्याच्या विजयाची त्या ठिकाणी निश्चितपणे नांद देखील असू शकते। मुळातच ही निवडणूक त्या ठिकाणी स्थगितीनंतर पुढे गेल्यानंतर मंगळवेढचं वातावरण बदलल्याची चर्चा झाली। मंगळवेढ्यामध्ये रिक्षानं आघाडी घेतल्याची चर्चा पाठीमागच्या 8 दिवसापासून आहे। या निवडणुकीला अनेक पद्धतीचे पदर असल्याची चर्चा आहे। मुळात त्या ठिकाणी ही जी निवडणूक सुनंदा अवताडे यांच्या उमेदवारीमुळे सुरू झाली ती निवडणूक नेमकी अवताडे विरुद्ध अवताडे अशी न राहता ती अवताडे विरुद्ध जगताप झाली। उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाठीमागच्या हिशोबाचा बदला होणार अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि त्यामुळे अनेक पद्धतीच्या शक्यतानं रंगलेली ही निवडणूक त्या ठिकाणी उद्या संपत असताना आज जी प्रचाराची रॅली त्या ठिकाणी निघली आहे त्यातून कुठेतरी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हे उद्याचं जे मंगळवेढचं बदलचं चित्र आहे त्या ठिकाणी दिसणार आहे। मुळातच खरं तर या संपूर्ण रॅलीमध्ये जो सहभागी झालेला वर्ग आहे तो मंगळवेढ्यामधला सगळा वर्ग आहे, म्हणजे इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण वर्ग आहे। मुळात त्यांना विचारूया काय म्हणतोय वारे? एक नंबर किती मताने येणार? निवडणूक हातात घेतले, जनतेनं निवडणूक हातात घेतली अशी त्यांची प्रतिक्रिया। खरं तर मी मगापासून म्हणतोय की मंगळवेढचं वातावरण बदललंय, स्थगितीनंतरची ही निवडणूक वेगळ्या अर्थाची आहे। मुळात इथं ज्या पद्धतीची गर्दी या संपूर्ण विजय संकल्प सभेला झाली, जितकी माणसं या रॅलीमध्ये आहेत तितकीच माणसंही त्या ठिकाणी शिवतीर्थावर असलेल्या ह्या सभेमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत। त्यामुळे कुठेतरी ही गर्दी विरोधकांची धडकी भरवणार आहे आणि मी म्हणालो तसं वेगवेगळ्या पद्धतीचे रंग या निवडणुकीला आहेत। मुळात त्या ठिकाणी सुनंदा अवताडे यांच्या उमेदवारीपासून सुरू झालेली ही निवडणूक मी म्हणालो तसं अवताडे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनलेली निवडणूक आहे आणि मग या निवडणुकीमध्ये उद्याचं झालेलं मतदान नेमकं कोणाला तारणार, जगताप बाजी मारणार का सुनंदाताईंची छबी त्या ठिकाणी जी जनमानसामध्ये उमटली आहे त्यातून खऱ्या अर्थाने की वेगळा निकाल समोर येणार हे पाहणं महत्वाचं आहे। परंतु आजच्या गर्दीमुळे तरी विरोधकांना धडकी बसणारच आहे, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी रिक्षाला मिळतोय त्यातून कुठेतरी ही विजयाची सभा ही त्या ठिकाणी निश्चितपणानं त्यांच्यासाठी उद्याच्या 21 तारखेच्या गुलालाला देखील कारणीभूत असू शकते। त्यामुळे मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा।